आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटा नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणूक 2025च्या प्रभाग क्रमांक 5 मधून माजी निषेध रुपाली धर्मेश पाटील हिचा अर्ज भरलेला शिवसेना या पक्षाकडून भरलेला आहे। आता जर विटामध्ये पाहिलं तर आता आमदार साहेबांचा आमच्या लोकप्रिय आमदार सुहासभाई बाबर आणि आमचे नेते अमोलदादा बाबर यांच्या माध्यमातून गेल्या 3-4 वर्षात जी विकासाची प्रचंड कामं विटामध्ये झालेली आहेत ती पुढे चालवण्यासाठी आम्ही पक्षाचा तो अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की लोक यावेळेला आम्हाला 100% संधी देतील आणि परिवर्तन घडेल आणि शिवसेना पक्षाचं विटा नगरपालिकेवर जाता येईल आणि आम्हाला विजयाचा ठाम विश्वास आहे। आता जर पाहिलं तर विचारधारा आणि आमदार साहेबांच्या आणि अमोलदादांच्या कामावर प्रेरित होऊन आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि या पक्षामध्ये अतिशय सकारात्मक आहे, चांगल्या माणसाला काम करायला वाव आहे। मी उज्ज्वला राजकुमार पाटील, श्री ज्योती तुकाराम पाटील ज्योती नाना यांची सून, स्वर्गीय राजकुमार ज्योती पाटील यांची पत्नी, स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या कृपाशीर्वादाने आमदार सुहासभाई बाबर, अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। उमेदवारीचा मला विजय होईल आता पूर्ण विश्वास आहे। मी पूर्ण लढण्याची आणि जिंकण्याची तयारी केलेली आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून आमचे वहिनी श्रीमती उज्ज्वलाताई पाटील या उभे आहेत, तरी त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करायचा आहे। त्यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट करायची तयारी ठेवलेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे। मी नंदकुमार पाटील प्रभाग क्रमांक 6 ब मधून सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। 6 ब निश्चितपणानं सुहासभाईच्या नेतृत्वाखाली आम्ही विजयी करून दाखवू अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। विटे शहरातले जे काही बेसिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार अतिशय चिकाटीनं या विटे शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। ते प्रश्न सुहासभाईच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन त्यांच्या पाठीचे ते स्वतः विकासासाठी धडपडणारं नेतृत्व आहे। अमोलदादा आणि सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली विट्यातले जे काही अपुरे प्रश्न आहेत, स्टेडियम असेल, नाट्यगृह असेल, भुहेरी गटर असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, गार्डनचा प्रश्न असेल, ह्या अनेक सगळ्या प्रश्नाला या 5 वर्षामध्ये निश्चितपणानं सुहासभाई ताकद देतील अशा म्हणून आम्ही त्यांच्या मार्फत उमेदवारी अर्ज भरले। विश्वजित कदम साहेबांचा सुद्धा पाठिंबा येणार आहे, कारण तिकडे जातीवादी पक्षाला ते पाठिंबा देऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी सुहासभाईंनाच पाठिंबा द्यायला सांगितलं। नमस्ते। आज दिनांक 15/11/2025 रोजी माझे सौभाग्यवती प्राजक्ता श्रीधर जाधव हिचा प्रभाग क्रमांक 4 मधून अर्ज भरलेला आहे। आमचे नेते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर, तसेच आमचे नेते माननीय अमोलदादा बाबर जिल्हा बँकेचे संचालक, तसेच आमदार माननीय सुहासभाई बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। विट्यातील जो स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून विविध प्रभागात सर्व प्रभागात जो विकास काम केलेला आहे तो विकास कामाचा रथ पुढे नेण्यासाठी आमची उमेदवारी प्रभाग क्रमांक 4 मधून केलेली आहे। आम्ही सर्वजण या विटा नगरपालिकेचे परिवर्तन करण्यासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आमदार बंधू भगिनींच्या वतीने मी एवढं त्या ठिकाणी सांगतो की 100% विटा नगर परिषदेत एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचा भगवा फडकणार यात कोणतीही शंका मनात नाही। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।